नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम आपलं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीचा बोर्ड क्वेश्चन पेपर आपण 2024 सालचा या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. हा पेपर सोडवल्यामुळे आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील बोर्डाच्या परीक्षेत ते आपल्याला नक्कीच कळणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 12वी कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी बोर्ड क्वेश्चन पेपर, एकूण 80 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळही दिली जाईल. त्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना बघा. अशा सूचना आपल्याला चालू शैक्षणिक वर्षीसुद्धा मिळणार आहेत. बघा, पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. उजवीकडील अंक प्रश्नाचे गुण दर्शवतात. आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढा आणि आवश्यक जास्तीची माहिती गृहीत धरा व नमूद करा. या पद्धतीने आपल्याला या सूचनांचं पालन करून हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. बघा, त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न 5 गुणांसाठी. अ, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. बघा, त्या ठिकाणी कॉन्क्रीटमध्ये वाळू व खडीचे प्रमाण टिंबटिंब असते. 4 पर्याय असणार आहेत, त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला लिहायचा आहे. ब, सिमेंटचा इनिशियल सेटिंग टाईम टिंबटिंब मिनिटांमध्ये कमी नसावा. या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा. क, साठवण करताना सिमेंटची पोती भिंतीपासून टिंबटिंब दूर ठेवावीत. ड, ज्या बीमच्या दोन्ही बाजूला स्लॅब असतो त्याला टिंबटिंब बीम म्हणतात. ई, M10 ग्रेड कॉन्क्रीटचे प्रमाण टिंबटिंब असते. त्यानंतर ब भाग असणार आहे आपला जोड्या लावा 5 गुणांसाठी. त्यासाठी आपल्याला अ गट आणि ब गट दिलेला असेल. बघा, या पद्धतीने हा जोड्यांचा प्रश्न आपण सॉल्व करायचा आहे. ब गटातली चुकीची उत्तर आपण आधी लिहायचीच नाही आहे, फक्त अ गट लिहायचा आहे आणि त्यानंतर त्यापुढे अचूक उत्तर लिहायचं आहे आणि 5 गुण मिळवायचे. त्यानंतर क, खालील वाक्यात चूक बरोबर ते सांगा 5 गुणांसाठी. 5 विधानं या ठिकाणी दिलेले आहेत. बघा, पहिलं, स्टील स्कॅफोल्डिंग मजबूत व टिकाऊ असतात. 2, ब, उत्तम प्रकारे भाजलेल्या विटांचे तुकडे कोर्स ॲग्रीमेंट म्हणून वापरतात. क, ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंटचा फायनल सेटिंग टाईम 30 मिनिटे असतो. ड, ISU 4.76 मिमी चाळणीमधून मटेरियल चाळल्यास वर राहणाऱ्या मटेरियलला कोर्स ॲग्रिगेट म्हणतात. आणि ई, कॉन्क्रीटची दाब सहन करण्याची ताकद लिटरमध्ये मोजतात. पुढचा प्रश्न ड, एका वाक्यात उत्तरे लिहा 5 गुणांसाठी. 1, बल्किंग ऑफ सँड म्हणजे काय? ब, फॉर्म वर्कची व्याख्या लिहा. क, स्लॅब कोणाची उंची किती असते? ड, अभिसाधन म्हणजे काय? आणि ई, 8 मिमी व्यासाच्या स्टील बारचे प्रति मीटर वजन किती असते? त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील प्रश्न सोडवा 12 गुणांसाठी. कोणतेही 4. 1, कॉन्क्रीटचे उपयोग लिहा. ब, मापाप्रमाणे खडीचे वर्गीकरण स्पष्ट करा. क, पाणी सिमेंट गुणोत्तरावर टिप लिहा.
ड. कॉन्क्रीटमध्ये त्वरक केव्हा व कशासाठी वापरतात ते स्पष्ट करा. ई. रेडी मिक्स कॉन्क्रीटवर टिप लिहा. आणि फ. कॉन्क्रीटच्या अभिसाधनाची पद्धती स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा. कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहा 12 गुणांसाठी. अ. रिइन्फोर्समेंटची बारची फील्ड टेस्ट लिहा. ब. मंदक या ॲडमिक्सचरची माहिती लिहा. क. कॉन्क्रीटच्या कार्यसुलभतेवर परिणाम करणारे घटक लिहा. ड. स्कॅफोल्डिंगचे उद्देश लिहा. आणि ई. 1 वे स्लॅब व 2 वे स्लॅब म्हणजे काय ते लिहा. आणि फ. IS 456/2000 नुसार कॉन्क्रीटच्या विविध ग्रेड्स स्पष्ट करा. या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलची 11वी-12वीची प्लेलिस्ट पहा. त्यानंतर प्रश्न चौथा. कोणतेही 3 प्रश्न सोडवा. अ. ताज्या कॉन्क्रीटचे गुणधर्म लिहा. ब. नॉमिनल मिक्स कॉन्क्रीट व डिझाईन मिक्स कॉन्क्रीट यामधील फरक स्पष्ट करा. क. RCC कॉलम व फुटिंगचा उभा छेद दर्शविणारी सुबक आकृती काढून नावं द्या. ड. डफ अब्राहम यांची पाणी सिमेंट गुणोत्तर विषयक नियम स्पष्ट करा. आणि ई. सिंगल स्कॅफोल्डिंगची सुबक आकृती काढून नावे द्या. त्यानंतर 5वा प्रश्न 12 गुणांसाठी. कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची. अ. हलक्या वजनाच्या कॉन्क्रीटवर सविस्तर टिप लिहा. ब. कॉन्क्रीट भरताना घ्यावयाची दक्षता लिहा. क. रिइन्फोर्समेंट बार कापण्यासाठी व वाकवण्यासाठी लागणारी हत्यारे आकृतीसह स्पष्ट करा. आणि ड. सिम्पली सपोर्टेड बीमची सुबक आकृती काढून नावे द्या. ई. मेटल कपलिंगचे फायदे लिहा. त्यानंतर शेवटचा प्रश्न. कोणतेही 2 प्रश्न सोडवा 12 गुणांसाठी. अ. RCC बीम व स्लॅबसाठी फॉर्मवर्कची रचना दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. ब. कॉन्क्रीटमधील दोष स्पष्ट करा. आणि क. चांगल्या प्रतीच्या फॉर्मवर्कची वैशिष्ट्ये लिहा. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका आपण सॉल्व करायची. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते जरूर कळवा. थँक्यू.